ओके गाईस. हा, तर आपण काय बघत होतो? हम्म, हा, की आपण थ्रेड डॉट स्लीपचा डिसएडव्हान्टेज बघत होतो, की काय जर 3 सेकंद तुम्ही लावला टाइम आणि तिथे जर 4 सेकंद पेज लोड व्हायला लागला तरी पण तुमचं एक्झिक्युशन फेल होणार. म्हणजे थ्रेड डॉट स्लीप लावून तुमचा उपयोग काहीच नाही झाला जर पेजने जास्त वेळ घेतला. ओके. सो तो काय करतो, फक्त इट विल वेट फॉर मॅक्झिमम टाइम आउट. आणि उलट्या उलट्या साईडला म्हणजे कसं आहे, भले आता तुम्ही असं वाटतंय बाबा असं जर करायचंय, म्हणजे आता तुमचं इथे बघा, तुम्ही 3 सेकंद लावलेत आणि 4 सेकंद घेते पेज लोड व्हायला किंवा 5 घेते माहित नाही तुम्हाला. मग तुम्हाला तुमचं एक्झिक्युशन फेल होते. मग तुम्ही म्हटलं बाबा जाऊ दे, सेफ साईड आपण आता 20 सेकंद लावून देऊ, काही काही टेन्शनच नाही ना. तर 20 सेकंद जर तुम्ही लावलात तर त्या वेळेला जर पेज पुढे 4 सेकंदातच लोड झालं किंवा 5 सेकंदात लोड झालं तर उरलेले 15 सेकंद तो थांबून राहणार. कळतंय? नीट आता हे कन्सेप्ट समजून घ्या की कसं लॉजिक आहे यांचं. आपण पहिलं त्याचं बघितलं ऍडव्हान्टेज, इझी टू यूज. डिसएडव्हान्टेज काय बघितला, की जर आपण कमी लावला, म्हणजे 3 सेकंद लावला आणि तो घेतोय 4-5 सेकंद म्हणून कमी लावला, तर एक्झिक्युशन फेल होणार. भले मग आपल्याला सेफ साईड म्हणून आपण खूप जास्तच लावून ठेवला, ठीक आहे, आपल्याला माहित नाही आता 4 घेते, 5 घेते, 6 घेते, तर जास्त लावला, समजा 15 लावला, 20 लावला आणि ते 5 सेकंदात झालं, तर उरलेले 15 सेकंद फुकट जाणार. 15 सेकंद तो नुसताच थांबून बसणार. म्हणजे दर वेळेला तो प्रोग्राम जेवढा वेळा एक्झिक्यूट होणार तेवढ्या वेळेला तुमचं 20 सेकंद वाया, म्हणजे तो वेट करणार फक्त. म्हणजे तुमचा प्रोग्राम असे जर तुम्ही 10 वेट लावले असतील, लक्षात घ्या, 20 सेकंदाचे 10 वेट लावले असतील तर 20 10 200 सेकंद. 200 सेकंद म्हणजे बघा किती मिनिट झाले. ठीक आहे ना, म्हणजे जवळजवळ 3.5 मिनिट तुम्ही तुमचा प्रोग्राम थांबूनच राहणार. थांबायलाच तो 3.5 मिनिट आणि बाकीचं एक्झिक्युशन, म्हणजे तुमच्या प्रोग्रामला वेळ किती लागणार एक्झिक्यूट व्हायला ते बघा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर दिस विल रिड्यूस द परफॉर्मन्स ऑफ द स्क्रिप्ट. हा जो स्क्रिप्टचा जो परफॉर्मन्स आहे तो हा रिड्यूस करतो. कळलं ना सगळ्यांना? आणि दुसरं म्हणजे काय, तर याला मल्टिपल टाइम्स आपल्याला लिहावं लागतं. जेवढा वेळा प्रोग्राम जिथे थांबवायचंय तिथे तिथे तुम्हाला ही लाईन टाकायला लागते. आपण बघितलं ना, जिथे जिथे मला थांबायचंय तिथे तिथे मला ही लाईन टाकायला लागते. थ्रेड डॉट स्लीप म्हणजे तुम्हाला खूप बऱ्याच वेळेला ते लिहायला लागतं. हे विचारतात हा इंटरव्ह्यू क्वेश्चन, सगळ्यात सगळ्यात जास्त विचारला जाणारा हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द वेट्स इन सिलेनियम अँड कम्पेअर, आणि मग दोघांमध्ये कंपॅरिझन मध्ये ते खेळवतात की याच्यात कुठला डिसएडव्हान्टेज आहे, याच्यात कुठला ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे, त्यामुळे हा नीट करा हा क्वेश्चन. त्याच्यानंतर आणि हा थेरॉटिकल क्वेश्चन म्हणून विचारतात जास्त. आणि भारतात बार याचा सिंटॅक्स लिहायला होतात उगाच पिडायला, करेक्ट कठीण आहे म्हणून पुढला. बाकी याचा काही युज नाहीये कुठं. आणि हा बाकी एवढाच कन्सेप्ट आहे, सिंक्रोनायझेशन साठीचा कन्सेप्ट आहे. फक्त का ते समजून घ्या, आणि कारण या गोष्टीवर ना पुढल्या गोष्टी खूप डिपेंड आहेत. म्हणजे पुढले जे तुमचे एक्सेप्शन्स येतात काय येतात, मग ते तुम्हाला टाइम बाउट किंवा काय हे एक्सेप्शन समजायचे असतील तर तुम्हाला सिंक्रोनायझेशन इश्यू कळला पाहिजे पहिला. मग तुम्हाला त्या एक्सेप्शन मध्ये फरक करता येईल. तर हा होता पहिलावाला पार्ट, स्लीपवाला. तर दुसऱ्या पार्ट मध्ये घुसू. आपण पहिलावाला पार्ट केला कव्हर, आता दुसऱ्या पार्ट मध्ये घुसू. तो म्हणजे इम्प्लिसिट वेट. इम्प्लिसिट वेट म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण एकाच, म्हणजे जो आपला ड्रायव्हरचा जो इन्स्टन्स असतो ना, एकदा ड्रायव्हरचा जो इन्स्टन्स बनला, वरती दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा, आपण बघितलं की थ्रेड डॉट स्लीप आपल्याला जेवढ्या वेळा लागतंय तेवढ्या वेळेला प्रत्येक ठिकाणी वेट टाकायला बसायला लागते. जिथे जिथे थांबवायचं आहे तिथे तिथे तुम्ही जाऊन थ्रेड डॉट स्लीप करून टाकताय. बरोबर आहे? असं तुम्हाला मल्टिपल टाइम्स या गोष्टी लिहायला लागतात एक्सप्लिसिटली. तर याच्याऐवजी आपण काय ठरवतो, तर आपला जो ड्रायव्हर इन्स्टन्स आपण इथे बनवतो ना, वेब ड्रायव्हर ड्रायव्हर इज इक्वल टू न्यू क्रोम ड्रायव्हर. हा ड्रायव्हर इन्स्टन्स इथे बनवला, याला ऍड केला. तर या ड्रायव्हर इन्स्टन्सलाच आपण काय करायचं, एक वेट देऊन ठेवायचं. ड्रायव्हर इन्स्टन्सलाच आपण काय करून ठेवायचं, एक वेट द्यायचं. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्या ड्रायव्हरच्या रिलेटेड कुठलं तुम्ही ऑपरेशन कराल, त्या प्रत्येक वेळेला, म्हणजे कुठलं पण पेज जेव्हा तुम्ही ओपन कराल त्या ड्रायव्हरनी, ड्रायव्हर डॉट करून तुम्ही जे पण पेज ओपन कराल, ते प्रत्येक पेज ओपन होताना, नवीन जेवढं पण तुम्ही ड्रायव्हर डॉट गेटनी पेज ओपन कराल, ते प्रत्येक पेज ओपन होताना तुम्ही एक इम्प्लिसिट त्याला एक ड्युरेशन जेवढं द्याल तेवढा वेळ तो थांबेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक पेजला सांगायला नाही लागणार की हे पेज लोड होताना इथे 5 सेकंद थांब, परत दुसरं पेज होताना 2 सेकंद थांब.
असं प्रत्येक पेजच्या वेळी तुम्हाला इथे सांगायला लागत होतं. ठीक आहे. तर तसं तुम्हाला सांगायला नाही लागणार. तो काय करेल, जेव्हा जेव्हा पेज लोड होईल, ते हा ड्रायव्हर इन्स्टन्स वापरू ना, म्हणजे ड्रायव्हर डॉट गेट जेवढे जेवढे पेज लोड होतील तेवढ्या वेळेला तुम्हाला काय करायला लागेल, किंवा ते तुम्हाला एक टाइमआउट तुम्ही डिफाईन करू शकाल, एक ड्युरेशन. आणि तेवढा वेळ काय होईल, तर ते आपोआप तिथं थांबलं जाईल. एक्झिक्युशन तेवढ्या वेळेला आपोआप थांबवलं जाईल. आणि त्याचा एक सिंटॅक्स असा आहे, म्हणजे ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट, आपण हा वापरले आधी विंडोज मॅक्झिमाइज साठी वापरले ना. त्याचं ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट नावाचं टाइम आउट्स नावाचा एक फंक्शन असतं. आणि टाइम आउट डॉट केलं की इम्प्लिसिटली वेट नावाचं एक फंक्शन येतं. हे जर तुम्ही त्या ड्रायव्हरलाच दिलं तर तो ड्रायव्हर इन्स्टन्स प्रत्येक वेळेला आता 10 सेकंद थांबणार आहे, काही लोड होत असेल तर. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला इम्प्लिसिटली वेट आणि किती सेकंद थांबायचं आहे ते सेकंड्स मध्ये, ड्युरेशन डॉट ऑफ सेकंद जर तुम्ही दिलं तर इथे तुम्हाला तेवढा सेकंद तो ड्रायव्हर थांबणार. असं तुम्ही इम्प्लिसिटली त्या ड्रायव्हरलाच सांगता, म्हणजे आता तुम्ही वेगवेगळं प्रत्येक वेळी सांगणार नाही. तो ड्रायव्हर जिथे जिथे तुम्ही वापरणार आहात तिथे तिथे आपोआप आतमधूनच तो थांबला जाणार आहे. त्यामुळे त्याला इम्प्लिसिट वेट म्हणतात. ठीक आहे. आता याचे ऍडव्हान्टेज बघू. सिंगल टाइम वन सेटमेंट. आता याचा ऍडव्हान्टेज हे आहे की हे एकदाच करायचंय, याच्या परत तुम्हाला वेट ऍड वेगळं करायची गरज नाही. एकदाच हे करून ठेवायचंय. प्रत्येक वेळेला तो 10 सेकंद थांबणार. ठीक आहे. आणि याचा आणखीन एक खूप चांगला ऍडव्हान्टेज हा आहे, म्हणजे हा याला खूप चांगलं वेट बनवतो, म्हणजे खूप चांगलं याला स्टँड आउट करतो हा सगळ्या वेट्स मध्ये. तो म्हणजे काय, इट विल नॉट वेट टिल मॅक्झिमम टाइम इफ द एलिमेंट इज अवेलेबल. जे आपला थ्रेड डॉट स्लिप करत नव्हता. हे बघा, हा याचा डिसएडव्हान्टेज होता की एलिमेंट तुमचं भेटो किंवा ना भेटो याला देणं घेणं नाही, हा एलिमेंटवर डिपेंडच नाहीये. तो काय म्हणतो, मला तुम्ही थांबायला सांगितलंय, मी ते एलिमेंट वगैरे मी ओळखत पण नाही, मी त्याला मी 10 सेकंद 20 सेकंद थांबणार आहे. त्याच्यात एलिमेंट आहे नाही मला माहित नाही, मी थांबणार आहे. आणि ह्याला ते माहिती आहे. हा काय ह्याच्यामध्ये काय येतो, इट विल, कुठे गेलं रे, हा, इट विल नॉट वेट टिल मॅक्सिमम टाइम इफ द एलिमेंट इज अवेलेबल. जे पण पर्टिक्युलर एलिमेंट आहे, ठीक आहे, जे तुम्ही शोधताय या ड्रायव्हरच्या या मेथडनी, ते एलिमेंट जर तुम्हाला भेटलं तिथं, तर तो थांबणार नाही 10 सेकंद. ठीक आहे. तर तो काय करणार, एलिमेंट 1 सेकंद 2 सेकंदात भेटलं तर तो 2 सेकंद, एलिमेंट भेटल्यावर लगेच पुढे जाणार. एलिमेंट 3 सेकंदात भेटलं तर 3 सेकंदात लगेच, एलिमेंट एकाच पटकनच भेटतंय तर तो थांबणारच नाही. म्हणजे हा फ्लेक्झिबल आहे खूप. कळतंय. हा 10 सेकंद त्याने फक्त मॅक्झिमम दिलंय की एलिमेंट नाहीच भेटलं तर मी 10 सेकंद थांबेन. पण या 10 सेकंदाच्या आतमध्ये एलिमेंट जेव्हा पण भेटलं रे भेटलं की तो काय करणार, पटकन पुढे जाणार. मग त्याच्यामुळे आपला टाइम वेस्ट नाही होणार, परफॉर्मन्सला फरक नाही पडत आहे आपल्या. कळलं. हा फरक सांगायला लागतो, हा मेन विचारतात दोघांमधला फरक काय आहे. आणि इम्प्लिसिट वेटचं हे ऍडव्हान्टेज, हे तुम्हाला माहित असणं कन्सेप्ट म्हणजे तुम्हाला खूप नॉलेज आहे असं दाखवतं. ठीक आहे. ऍप्लिकेबल फॉर ऑल द एलिमेंट्स. हे ड्रायव्हर डॉट वापरून तुम्ही जेवढे पण एलिमेंट्स कराल, पॉईंट एलिमेंट्सला किंवा जेवढे पण एलिमेंट्सला तुम्ही डील कराल, त्या सगळ्या एलिमेंट्सला हा ऍप्लिकेबल होतो. वन टाइम आहे ना. आणि हा हे पण दुसरा एक फीचर म्हणजे याच्यासारखं इझी टू यूज आहे. ठीक आहे. थ्रेड डॉट स्लीप सारखंच इझी टू स्लीप यूज आहे. तर तुम्ही म्हणाल अरे सर थ्रेड डॉट स्लीप एवढं सोपं आहे आणि याच्यात एवढं काय काय लिहायला लागते, मेथड एवढी लिहायला लागते, हे इझी टू यूज आहे. तर त्याला उत्तर पुढे आहे की थोड्या वेळ थांबा, पुढले जेव्हा वेट्स येतील आणि त्यांचे सिंटॅक्स जेव्हा बघाल तेव्हा आपल्याला कळेल की हे इझी टू यूज काय आहे. की हे तुम्हाला खूप, ही लाईन खूप सिंपल वाटेल, हे लक्षात एकदम 2 मिनिटात राहील. मग तर पुढले सिंटॅक्स जेव्हा आपण बघू ते एवढे डिफिकल्ट आहेत, हे फार त्याच्या समोर इझी आहे वापरायला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इझी टू यूज आहे. आता त्याचा डिसएडव्हान्टेज काय, तर त्याचा डिसएडव्हान्टेज हा आहे, की परत तोच जो वरच्याचा होता की 10 सेकंदात पण जर पेज लोड नाही झालं तर काय होतं की तुम्हाला एक्सेप्शन येणार वगैरे, मग तुम्ही काहीच नाही करू शकत. ठीक आहे. तर हा त्याचा डिसएडव्हान्टेज, म्हणजे त्याला तर काही येत नाही की 10 सेकंदात झाल्यावर मग तुम्हाला, म्हणजे जेवढा तुम्ही मॅक्झिमम टाइम आउट देताय तेवढं जर नाही झालं तर मग ते येणार. ठीक आहे. पण त्यातल्या तर चांगलं काय की एलिमेंट मिळालं तर तो तेवढा थांबत नाही, एक चांगलं आहे. पण म्हणून तुम्ही एकदम पण खूप लावू नाही शकत 20 सेकंद 40 सेकंद, कारण तो मग प्रत्येक एलिमेंट जर नाही मिळालं तर प्रत्येक वेळी 40 40 सेकंद थांबून राहील तो. प्रोग्राम तुमचा स्लो होईल ना एक्सेप्शन देण्याच्या आधी. कळलं ना. त्याच्यामुळे तुम्हाला एक स्टँडर्ड टाइम बघायला लागतं. आणि
हे तुम्हाला माहितीच असेल की आपण मॅन्युअल टेस्टर आहोत त्याच्यामुळे, की साधारण एखादा एलिमेंट लोड व्हायला 10-15 सेकंदाच्या वरती जर वेळ घेत असतो तर तो डिफेक्ट म्हणूनच कन्सिडर केला जातो. युजर, सॉरी, 15 सेकंद म्हणजे काहीतरी एक टाइम आहे, 20 सेकंद म्हणा किंवा 1 मिनिट, तेवढं जर कन्सिडर तेवढा तो लोड होत नसेल, की एखाद्या युजरला तिथे 20 सेकंद थांबायला लागते ते एलिमेंट लोड व्हायला, म्हणजे काहीतरी इश्यू आहे. आणि वेबसाईट प्रॉपर असताना पण, म्हणजे इंटरनेट स्पीड त्याचा प्रॉपर आहे आणि तुमच्या वेबसाईटचा काहीतरी इश्यू आहे, म्हणजे पटापट कम्युनिकेशन होत नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे तो पण एक कधी कधी डिफेक्ट कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळे इथे आपण मोठा भरमसाठ पण देऊ शकत नाही की देऊ 2 मिनिटं. मग तुम्हाला काय, 2 मिनिटं जरी ते दिलं तर फेल्युअर होण्याच्या आधी तुम्हाला 2 मिनिटं थांबायला लागेल. प्रत्येक फेल्युअर होण्याच्या आधी तो 2 मिनिटं थांबवेल तुम्हाला. ते पण चुकीचं आहे ना. त्याच्यामुळे इथे हा एक इश्यू आहे फक्त, की टाइमआउट इज नॉट सफिशियंट देन यू विल गेट एक्सेप्शन, की हा तुम्हाला एक व्यवस्थितच ठेवायला लागतो. तो कमी जास्त झाला तर मग तुम्हाला इश्यू येतात. कमी झाला तर जास्त स्क्रिप्ट फेल होतात आणि जास्त झाला तर उगाच थांबायला लागतं. ठीक आहे. आता आपण बघूया, आपण 2 वेट बघितले हा. आणि याच्यामधले आपण मेन दोन थ्रेड डॉट स्लीप आणि इम्प्लिसिट वेट बघितलं. आता जाऊ एक्सप्लिसिट वेटकडे. ठीक आहे. तर एक्सप्लिसिट वेट म्हणजे काय? तर एक्सप्लिसिट वेट म्हणजे ड्रायव्हर इन्स्टन्सलाच वेट न देणं. म्हणजे हे कसं होतं, हे एकच असं वेट आहे की ते सर्व सर्व एकदाच द्यायचं आणि सगळेजण ते वापरतात, म्हणजे नंतर ते आपोआप वापरलं जातं सगळीकडे. त्या ड्रायव्हरचे जे पण एलिमेंट सर्च होतील त्याला ते वापरलं जाईल. ठीक आहे. पण इथे असं नाही करत आहोत. इथे एक्सप्लिसिट आहे, म्हणजे जिथे आपल्याला गरज आहे, जिथे लागेल, जिथे ती कंडिशन असेल तिथे ते वेट वापरलं जाईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे ड्रायव्हरची मेथड नाहीये. ड्रायव्हर डॉट मेन हे जर लक्षात ठेवा, की हे आपण नॉर्मल ड्रायव्हर डॉट मेन डॉट टाइम आउट आहे, मॅनेज डॉट टाइम आउट आहे. इथे बघा, इथे वेब ड्रायव्हर वेट नावाचा क्लास असेल, त्याचा हे एक ऑब्जेक्ट आपल्याला बनवायला लागतो. ठीक आहे. तर हा वेब ड्रायव्हर वेट नावाचा जो क्लास आहे तो आपल्याला डायरेक्टली ते वापरायला लागतो. ठीक आहे. तर हे ही डायरेक्ट वेब ड्रायव्हरचीच मेथड आहे. ड्रायव्हर डॉट मॅनेज म्हणजे हा ड्रायव्हर कोणाचा ऑब्जेक्ट होता, वरती आपण वेब ड्रायव्हर ड्रायव्हर बनवतो ना. पण हा वेब ड्रायव्हर वेटची मेथड आहे. म्हणजे ही जी आपण वापरतो एक्सप्लिसिट वेट, ते कोणाचं आहे, ते तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला वेब ड्रायव्हर वेट क्लास वापरायला लागतो. ठीक आहे. तर या क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवायला लागतो. तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्याला ऍज अ पॅरामीटर तुम्हाला काय पाठवायला लागतात, दोन गोष्टी पाठवायला लागतात. एक म्हणजे तुमचा ड्रायव्हर जो तुम्ही वरती क्रिएट केलेला असता, वेब ड्रायव्हर ड्रायव्हर, तो पाठवायला लागता. आणि तुम्हाला पाठवायला लागतं ड्युरेशन ऑफ सेकंद, किती सेकंद थांबायचं आहे ते सेकंद. या दोन गोष्टी तुम्हाला ऍज अ पॅरामीटर म्हणून पाठवायला लागतात. असं प्रॉपर तुम्हाला इंटरव्ह्यूला जेव्हा पण सांगाल तेव्हा एक्सप्लेन करायचं, हे लिहूनच दाखवायचं. आणि एक्सप्लेन करताना तुम्हाला जावा किती माहिती आहे ते असं पावला पावलाला तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हे एक्सप्लेन जेवढं तुम्ही व्यवस्थित कराल, म्हणजे हे बोलताना तुम्ही असं नॉर्मल नाही बोलायचं. तुम्ही हे म्हणायचं की वी आर क्रिएटिंग the object of WebDriver wait class, and while creating we are assigning two parameters to the constructor of the WebDriver wait object. The first parameter is the driver instance that we are already creating using WebDriver class, and second is the duration of seconds that we need to wait for that particular condition. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, ज्याच्यानं तुमचं जावाचं नॉलेज शो ऑफ होतं. नुसतं नाही करायचं की याच्यामध्ये आपण हे अशी लाईन लिहायची, हे लाईन तुम्हाला वाचायची आहे, हे दाखवताना की तुम्हाला जावा कळतंय. ही लाईन मध्ये एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतोय आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटरला काहीतरी पास होतं, हे तुम्हाला कळतं. ते कीवर्ड्स म्हणजे त्यात कन्स्ट्रक्टर, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे क्लास ऑब्जेक्ट, हे सगळे कीवर्ड्स इथे फ्लो तुम्हाला करायचे, पुट करायचे काही पण एक्सप्लेन करताना. ठीक आहे. हे एक डोक्यात ठेवा की सिलेनियम सांगताना जावा तिथं दिसलं पाहिजे, तुमचं जावाचं नॉलेज. ठीक आहे. तर ही पहिली मेथड झाली. दुसरं एलिमेंट बघा. तर इथे आपण नॉर्मल एक वेब एलिमेंट आहे आपलं. ठीक आहे. तर ते पर्टिक्युलर वेब एलिमेंट जर तुम्हाला क्लिक करायचं असेल, म्हणजे ते काय करायचं असेल, तर या पर्टिक्युलर वेब एलिमेंटसाठी ते एक्सप्लिसिट वेट असेल. एखादं वेब एलिमेंट तुम्हाला लोड व्हायला वेळ घेतोय किंवा काहीतरी इश्यू वाटते तुम्हाला, मग तुम्ही कसं करता, तर याच्यासाठी तुम्ही काय करता, माय वेट हा जो ऑब्जेक्ट बनवलाय त्याला डॉट देऊन अंटील नावाची मेथड आहे. हम्म. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करता, एक्सपेक्टेड कंडिशन्स डॉट
एक एक्सपेक्टेड कंडिशन नाव आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मेथड, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता तर त्या मेथडमध्ये एक्सपेक्टेड कंडिशन्स देऊन त्याच्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत की कुठल्या कुठल्या एक्सपेक्टेड कंडिशन्स आहेत, तर त्याच्या ऑप्शन्स आहेत. तर एक्सपेक्टेड कंडिशन मध्ये मग खूप ऑप्शन, त्याच्यामधलं एक ऑप्शन मी इथे घेतलं, विजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोकेटेड. ओके, म्हणजे एलिमेंट विजिबल आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर ते एलिमेंट क्लिकेबल आहे का, म्हणजे वेगवेगळे त्याचे एलिमेंट्स असतील, वेगवेगळे मेथड्स असतील, तर त्याच्यामधलं एक तुम्ही इथे मेथड घेता. आणि मग तिथे तुम्ही याला काय पास करता, तर त्या एलिमेंटचा, जे एलिमेंट तुम्हाला पाहिजे कुठलं एलिमेंट, त्या एलिमेंटचा लोकेटर म्हणजे एक्सपाथ तुम्ही इकडे त्याला पाठवता. ठीक आहे, हे बघा त्याला पाठवता, म्हणजे इथे एलिमेंट पाठवलं आणि हे एलिमेंट विजिबिलिट आहे का, हे ही मेथड चेक करतं. आणि हे जर विजिबल असेल, ही एक्सपेक्टेड कंडिशन आहे, ती जोपर्यंत फुलफिल होत नाहीये तोपर्यंत हा काय करून राहतो, हा थांबून राहतो. म्हणजे असं याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड कोडिंग आहे. मी म्हटलं होतं ना की पुढले कोडिंग कॉम्प्लिकेटेड आहेत, ते तुम्हाला कळल्यानंतर कळेल की हे का सिम्पल होतं. तर पहिले तर तुम्हाला हा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, मग त्याचा ऑब्जेक्ट वापरून त्याच्यावर तुम्हाला एक मेथड आहे, त्या मेथडमध्ये एक्सपेक्टेड कंडिशन्स आहेत, पण त्याच्यामध्ये पण आणखीन सब मेथड्स आहेत, त्या म्हणजे विजिबिलिटी ऑफ एलिमेंट लोकेटेड असतील अशा बऱ्याच मेथड्स आहेत. ठीक आहे, तर जी पण एलिमेंट तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे हे एलिमेंट इथे तुम्ही थोडक्यात त्याला काय म्हणताय की हे एलिमेंट विजिबल होईपर्यंत तू काय करून राहा, थांबून राहा, असं आपण याला सांगतोय. ठीक आहे, तसं आपण ह्या मेथड केल्या होत्या बघा, इज डिस्प्लेड, त्याच्यानंतर इज सिलेक्टेड, आणि काय असतं, इज एनेबल. ओके, तर तशाच इथे मेथड्स आहेत की ते सिलेक्टेड आहे का बघू शकता, डिस्प्लेड आहे का बघू शकता, इनेबल आहे का बघू शकता. ठीक आहे ना, क्लिकेबल म्हणजे एनेबल, या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, तर अशा या सिंटॅक्स तुम्ही इथे त्यांना दाखवायचा असतो. जास्त हे वापरायला लागत नाही, कारण अशी वेळ येते तर हे एवढं कॉम्प्लिकेटेड सिंटॅक्स वापरण्यापेक्षा लोक डायरेक्ट थेट डॉट स्लीप लावून मोकळे होतात. ठीक आहे, पण वापरायचं असेल तर सिंटॅक्स तुम्ही वापरू शकता. तर आता हे कसं आहे बघा, हे आपण वापरू एक, सध्या आपण पहिले इम्प्लिसिट वेटनी सुरुवात करू, आणि एखाद्या स्पेसिफिक एलिमेंटसाठी फक्त आपण एक वापरून बघू, फक्त टेस्ट करायला पुढे. हा, पण आता तर सध्या सुरुवात करताना आपण इम्प्लिसिट वेटनी सुरुवात करू. तर आता त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा काय, तर हे कंडिशन बेस्ड आहेत, त्यामुळे हे इफेक्टिव्ह वर्क होणार, कारण आपण स्पेसिफिक कंडिशन असेल त्या एलिमेंटसाठीच बघतोय, फक्त फक्त त्या एलिमेंटसाठी. फाइंडिंग एलिमेंट इज इन्क्लुझिव्ह याच्यामध्ये. दुसरं काय, तर याच्यामध्ये आपोआप एलिमेंट फाइंडिंग पण होतं, म्हणजे फाइंड एलिमेंटचा वेगळा एक्सपाथ लिहायला लागत नाही, ते याच्यामध्ये एलिमेंट फाइंड करून तो त्यासाठी थांबतोय. इट विल वेट फॉर कंडिशन टू बी ट्रू, इफ कंडिशन इज फॉल्स देन इट विल कन्सिडर द टाइम. ओके, म्हणजे ही कंडिशन जर ट्रू असेल तर ही कंडिशन ट्रू होईपर्यंत तो काय करून राहतो, इट विल वेट फॉर कंडिशन टू बी ट्रू. ओके, ही कंडिशन ट्रू होईपर्यंत तो तिथं थांबून राहतो. आणि जर कंडिशन फॉल्स आहे, म्हणजे त्याला सुरुवातीला दिसलं की कंडिशन ट्रू आहे, तर तो थांबत नाही, मग तो डायरेक्ट पुढे जाणार. ठीक आहे, म्हणजे वरच्या वेट सारखं. पण जर त्याला वाटलं कंडिशन नाहीये ट्रू, म्हणजे हे विजिबल नाहीये, तर तो किती थांबायचं ते आपण त्याला इथे वरती सांगितलेलं असतं, तर तो 10 सेकंद थांबतो. ठीक आहे, आणि 10 सेकंदांनी तो परत कंडिशन ट्रू आहे की नाही बघतो, आणि नसेल तर मग ते फेल होतं. ठीक आहे, तर असा हा वर्क होतो. तर त्याचे डिसएडव्हान्टेज काय, वी नीड टू राईट मल्टिपल स्टेटमेंट फॉर मल्टिपल एलिमेंट्स. ते असंच आहे की हे एका एलिमेंटसाठी झालं, असं दुसऱ्या एलिमेंटसाठी करायचं, त्यासाठी तुम्हाला परत असं करावं लागणार, असं स्टेटमेंट घ्यावं लागणार. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात घाणेरडं, जे त्याच्यामुळे वापरत नाही कोण, ते म्हणजे इट इज नॉट एट ऑल युजर फ्रेंडली. हे असं एवढा कष्ट कुठलाच डेव्हलपर हे सेलेनियम वाला घेत नाही. ठीक आहे, याच्याऐवजी तो काय करतो, थ्रेड डॉट स्लिप लावतो. थोडक्यात थांबायचंच आहे ना एका एलिमेंटसाठी, मग मी तिथं नवीन नवीनच लाईन लिहायची आहे ना प्रत्येकासाठी, मी थ्रेड डॉट स्लिप लावतो 10 सेकंदाचा, असं म्हणतो तो. एवढं कोण लिहिणार, त्याच्यामुळे हे वापरलं कमी जातं, एक्सप्लिसिट वेट. ठीक आहे, आता बघू फ्लुएंट वेट. तर फ्लुएंट वेट मध्ये काय, तर याच्यामध्ये फ्लुएंट वेट नावाचा एक क्लास वापरला जातो, त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, आणि त्याला फक्त आपला ड्रायव्हर पास केला जातो. हम्म. तर याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहेत, तर आता या ऑब्जेक्टच्या थ्रू आपण त्या मेथड बघू.
एक म्हणजे आपण त्याला पहिले विथ टाइम आउट देतो, म्हणजे किती सेकंद टोटल तुम्हाला थांबायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे ती म्हणजे पोलिंग एव्हरी. त्याच्यामध्ये मध्ये एक पोलिंग टाइम असतं ते आपण देतो, ते आपण बघू काय असतं ते. आणि तिसऱ्यामध्ये आपण आपल्याला काय इग्नोर करायचं असेल तर देतो. म्हणजे एखादं गोष्ट, एखादं एक्सेप्शन इग्नोर करायचं असेल तर त्याला कन्सिडर नसेल करायचं, कारण ते एक्सेप्शन आलं तर कधी कधी टेस्ट केस फेल होते, ते आपल्याला फेल होऊन नसेल द्यायची. तर हे सोडून द्या सध्या, याच्यात घुसू नका. हा पुढला कन्सेप्ट आहे. पहिले हे दोन मेथड समजून घेऊ. ठीक आहे. तर कसं करायचं बघा. तर जसं की आता एक याचा वापर बघा, हे डिक्लेरेशन दाखवलं. एक आपला एक वेब एलिमेंट आहे युजर नेम नावाचा. हं? तर आपण काय करतो, माय वेट कसं टाकतोय बघा, माय वेट डॉट, हा ऑब्जेक्ट मध्ये आपण अंटील नावाची एक मेथड आहे ती टाकतो. हं. आणि सॉरी, हे आपलं कुठलं चाललंय, हा, याच्यामध्ये तीच म्हणजे याच्यात जशी मेथड होती माय वेट डॉट अंटील, ती मेथड आपण टाकतो. आणि अं, त्याच्यात एक्सपेक्टेड कंडिशन देतो विजिबिलिटी ऑफ द एलिमेंट, लोकेटेड एलिमेंट, म्हणजे एक्सपेक्टेड वेट सारखं. ठीक आहे. पण याच्यामध्ये आपण या माय वेटला काय लावलंय, तर फ्लुएंट वेट मधून आपण केलंय. त्याच्यामुळे हे काय करेल, तर प्रत्येक 5 सेकंदांनी तो पोलिंग करेल. म्हणजे आता याच्या दोघांमधला फरक काय ते बघा. याच्यामध्ये पण तेच आहे आणि याच्यामध्ये पण तेच आहे फ्लुएंट वेट मध्ये. पण याच्यामध्ये हा काय करेल, 10 सेकंद आहे टाइम समजा, तर त्याला पहिलं तो बघेल एलिमेंट मिळतंय का. एलिमेंट जर मिळालं तर तो पुढे जाईल, आणि नाही मिळालं तर तो 10 सेकंद थांबून राहील, आणि 10 सेकंदांनी परत एकदा चेक करेल. आणि नाही मिळालं तर क्लोज करेल, मिळालं तर पुढे जाईल. याच्यात फक्त काय ऍड केलंय, तर एक पोलिंग एजंट, पोलिंग टाइम ऍड केलाय. म्हणजे काय, म्हणजे जसं की आता एक 30 सेकंद टाइम दिले, 30 सेकंद थांबायचंय, तर हा पूर्ण 30 सेकंद थांबून नाही राहणार. पहिल्या वेळेला तो चेक करेल हे एलिमेंट विजिबल आहे का. जर विजिबल असेल तर तो पुढे जाईल, त्याच्यात काय डाऊट नाही. पण विजिबल नसेल तर मग आता हा 30 सेकंद थांबून नाही राहणार. हा प्रत्येक 5 सेकंदांनी परत परत चेक करेल ते आहे का. मग 5 सेकंदांनी एकदा तो चेक करेल आहे, मग मिळालं तर पुढे जाईल, नाही तर परत थांबेल. म्हणजे इथे समजा हे 10 जर 30 असतं, तर विचार करा की असं जर हे नसतं, त्याला 30 सेकंद थांबायला लागलं असतं. हे 30 सेकंद आपले वेस्ट गेले असते, अर्ध मिनिट आपलं वेस्ट गेलं असतं. ठीक आहे. मग ते वेस्ट जाऊ नये म्हणून फक्त याच्यात एक एक्सप्लिसिट वेट मध्ये, आपण इथे बघा एक्सप्लिसिट वेटचाच एक नवीन आपण टाईप ऍड केलाय, तो म्हणजे फ्लुएंट वेट. त्याच्यामध्ये फक्त आपण काय करतो, तर एक पोलिंग एजंट ऍड केलाय. ओके, एक पोलिंग एजंट ऍड केलाय. तर एक पोलिंग एजंट आपण ऍड करू शकतो जर आपण फ्लुएंट वेटचा क्लास वापरत असू तर. हम्म. जर आपण वेब एलिमेंटचा जर आपण वेब ड्रायव्हर वेटचा क्लास वापरत असू तर ते नाही करतात. ठीक आहे. फ्लुएंट वेटचा क्लास आपण वापरत असू तरच तो पोलिंग एजंट तुम्ही करू शकता. हे दोन क्लास आहेत फक्त. इकडे त्याचा ऑब्जेक्ट बनवायला लागतो वेब ड्रायव्हर वेटचा, आणि इथे फ्लुएंट वेटचा ऑब्जेक्ट बनवायला लागतो. आणि फरक काय दोघांमध्ये, तर एवढंच आहे की याच्यामध्ये तुम्ही पोलिंग एजंट टाकू शकता, म्हणजे 30 सेकंद पूर्ण थांबून राहायची गरज नाही. मध्ये मध्ये दर पाच, म्हणजे पोलिंग एजंट म्हणजे एकदम लक्षातच ठेवायचं होतं, एकदम इम्पेशंट मुलासारखा. म्हणजे एखाद्या मुलाला आपण सांगितलं की एखादं काय तुला खायचं असेल तर आपण म्हणतो अर्ध्या तासात बनेल. ठीक आहे. मग आता एखादा जो शांत माणूस असतो, म्हणजे नॉर्मल माणूस, तो काय म्हणतो, ठीक आहे, मग तो अर्ध्या तासांनी परत विचारायला जातो, "हो, झालं का?" मग तो म्हणतो, अरे झालं होतं, 10 मिनिटातच झालं होतं. असं पण होऊ शकतं ना. पण तो जर इम्पेशंट मुलगा असतो, त्याला म्हणतं आई की आपण जेवण अर्ध्या तासात बनेल, तर तो दर 5-5 मिनिटांनी विचारतो, जेवण झालं का, झालं का. दर 5-5 मिनिटांनी तो विचारायला येतो, झालं का. तर तसा मुलगा म्हणजे आपला फ्लुएंट वेट, की तो दर 5-5 मिनिटांनी तिकडे बघायला जातो की झालंय की नाही झालंय, झालंय की नाही झालं. ठीक आहे. आणि ते एका दृष्टीने योग्य पण आहे, कारण जर 30 मिनिटं बोलले म्हणजे 30 मिनिटातच होईल असं नाही ना, 25 मिनिटात पण होऊ शकतं, 15 मिनिटात पण होऊ शकतं, 10 मिनिटात पण होऊ शकतं कदाचित. तर त्याच्यामुळे उगाचच वेळ वाया काय घालवायचा. 5 मिनिटाचा जर झाला असेल पहिल्या, तर उरलेली 25 मिनिटं वाचतील की आपली. तर असा 25 मिनिटं वाचवण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न म्हणजे फ्लुएंट वेट. तर एवढाच फरक आहे थिओरॉटिकली. तुम्हाला फक्त हे सगळे सिंटॅक्स लिहायचे आहेत आणि दाखवायचे आहेत तिथं. वापरायला कुठे लागत नाही जास्त हे आपल्या फ्रेमवर्क मध्ये. हा, तरी पण आपण एक्सप्लिसिट वेब बघू एकदा. आणि आता तर आपल्याला वापरायचं ते म्हणजे काय, हे इम्प्लिसिट वेट. तर हे आपण आता डायरेक्टली आपल्याला सुरुवात करू वापरायला. थ्रेड डॉट स्लिप काढू थोडा, म्हणजे जिथे लागतोय ते पण वापरू. पण सुरुवातीला आता आपण काय करू, हे इम्प्लिसिट वेट ऍड करू. म्हणजे ते प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत कसं करायचं ते. ते काही नाहीये, फक्त हे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे की तिघांमधला फरक कसा सांगायचा, चौघांमधला. थ्रेड डॉट स्लिपचे कुठले ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आहे, हा क्वेश्चन एकदा विचारला
ही तुमची 5 मिनिटं तरी गेली पाहिजेत त्याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन करण्यात, एवढं तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याच्यात. ठीक आहे, नोटपॅडवर विचारलं तर आणखीन चांगलं, म्हणजे तुम्हाला जरा सिंटॅक्स येत असेल तर ते पण फ्लॉन्ट करता येईल. पण नाही आलं तरी तुम्हाला एवढं तरी सांगता आलं पाहिजे जेवढं ह्याच्यामध्ये, की काय ऍडव्हान्टेज होता, मग याचा डिसएडव्हान्टेज कुठला होता, मग याच्यात ऍडव्हान्टेज तो कसा आला, ह्याच्यातला डिसएडव्हान्टेज याच्यातला आणखीन ऍडव्हान्टेज कसा बनला, ह्याच्यातला डिसएडव्हान्टेज होता की मध्ये मध्ये परत तो विचारत नाही, मग मधलं थांबण्याचा वेळ, मग तो असं प्रत्येकामध्ये एक छोटे छोटे कसं ऍड करून पुढे एक स्टोरी बनवता येईल तसं तुम्हाला छान हे सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, हे होतं वेट्स. ठीक आहे, आणि याचे सिंटॅक्स मला पण आता जर इंटरव्ह्यू कोणी घेतला आणि मला सांगितलं लिहायला तर मला पण लिहिता नाही येणार, कारण ते इंटरव्ह्यूच्या वेळेला प्रिपरेशन करून तेवढं होतं. म्हणजे याचे लिहिता येतील इम्प्लिसिट वेट पर्यंत. एक्सप्लिसिट वेटचं पण हे सगळे एलिमेंट्स तर नाही आठवत की कुठले कुठले मेथड्स आहेत, एवढं आपण लक्षात नाही ठेवत. ठीक आहे, त्यामुळे हे तर प्रिपरेशन करताना थोडं नीट करा आणि हे सगळं लक्षात ठेवून द्या की कसं करायचं काय करायचं ते. आणि अगदीच नाही आलं तर बेसिक तर सांगता येतच ना, सिंटॅक्स नाही लक्षात आलं तर, की बेसिक सांगताना कसं याचे प्रॉपर सांगाल, याच्यामध्ये सांगाल की ड्रायव्हर वेब ड्रायव्हर क्लासचे मेथड आहे, हे सांगताना ही वेब ड्रायव्हर वेट क्लासची मेथड आहे. वेब ड्रायव्हर वेट क्लासचा ऑब्जेक्ट बनवायला लागतो आणि पॅरामीटरला काय पाठवायला लागतं, दोन गोष्टी. याच्यामध्ये फ्लुएंट वेट क्लासची मेथड आहे, म्हणजे फ्लुएंट वेट क्लासच्या मेथड आपल्याला वापरायला लागतात. एवढं जरी सांगता आलं तरी खूप आहे. ठीक आहे, तर हे होतं वेट्स. आता आपण काय करणार आहोत, तर ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट टाइम आउट सिम्प्लिसिट वेट आहे ना, ते आपण आता ऍड करणार आहोत सुरुवातीला. ठीक आहे, तर आता मी येतो प्रोग्राम मध्ये आपल्या. हा, आणि याच्यामध्ये एकदा आपला वेब ड्रायव्हर बनला की आपण सुरुवातीलाच ती गोष्ट ऍड करून घेऊ. एक सेकंद. हा, तर आता बघा आपला ड्रायव्हर कुठे बनतोय, बघा ही लाईन आहे. हा, ही लाईन कुठे टाकू शकतो, ड्रायव्हर बनल्यानंतर टाकू शकतो, आणि ड्रायव्हर बनल्यानंतर लगेचच ही लाईन टाकायची असते. ठीक आहे, तर तेवढी गोष्ट डोक्यात ठेवा, कारण ह्याची डिपेंडन्सी आहे ड्रायव्हर बनण्याची. आणि ड्रायव्हर बनण्याच्या नंतर बाकीच्या कुठल्या गोष्टी, म्हणजे इव्हन वेबसाईट लोड करण्याच्या आधी पण तुम्हाला ही लाईन टाकायची आहे. त्याची जागा लक्षात घ्या कुठे. ठीक आहे, त्याच्यामुळे जागा याची कुठे असेल, या ठिकाणी. आता कसं टाकणार, सिम्पल, हे तर नॉर्मल ड्रायव्हरचे मेथड तुम्ही केल्यात, ड्रायव्हर डॉट, हा सॉरी मी स्पेलिंग चुकवलं ड्रायव्हरची. ड्रायव्हर डॉट मॅनेज, ओके, डॉट काय असतं, टाइम आउट्स ना, टाइम आउट डॉट, टाइम आउट डॉट बरं तुम्हाला आपोआप दिसते बघा, इम्प्लिसिटली वेट खाली दिसते ही मेथड, इम्प्लिसिटली वेट, ड्युरेशन, ड्युरेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त ड्युरेशन डॉट करायचंय आणि किती ड्युरेशन टाकायचंय ते सांगायचंय बघा. ऑफ डेज, आवर्स, मिलियन्स, सेकंड्स, जे काही तुम्हाला सांगायचंय ते. ठीक आहे, तर आता आपल्याला सेकंड्स टाकायचे ना, त्यामुळे आपण इथं ड्युरेशन ऑफ सेकंड्स घेऊ. ठीक आहे, आणि किती सेकंड लोड करायला आपण साधारण 10 सेकंद ठेवून देऊ. ठीक आहे, झालं, इम्प्लिसिट झालं. आता आपला प्रत्येक वेळेला जे पण तुमचं एलिमेंट तुम्ही फाइंड करायला जाल त्याच्या आधी तो 10 मिनिटं 10 सेकंद वेट करेल, जर एलिमेंट मिळेल. आणि नाही मिळालं, एलिमेंट मिळालं तर वेट नाही करणार, नाही मिळालं तर तो वेट करेल. एक्सेप्शन देण्यापूर्वी, हा, एक्सेप्शन देण्यापूर्वी तो दरवेळेला काय करेल, 10 सेकंद वेट करेल ड्रायव्हरच्या कुठल्या पण गोष्टीला. हा, म्हणजे आता ड्रायव्हरवर झाला, आता या ड्रायव्हरनी तुम्ही जेवढे पण एलिमेंट सर्च कराल, की समजा या ड्रायव्हरनी तुम्ही फाइंड एलिमेंटला गेलात आणि हा एलिमेंट सर्च करायला गेलात, तर तो काय करेल, ते एलिमेंट जर मिळत नसेल, मिळालं तर तो वेटला जाणारच नाही, मिळत नसेल तर तो 10 सेकंद वेट करेल एक्सेप्शन देण्यापूर्वी. एक्सेप्शन नाही देणार. कळलं, असं सिंपल लॉजिक आहे. जेवढे जेवढे ड्रायव्हरचे इन्स्टन्सनी तुम्ही या इलिमेंट कराल त्या सगळ्यांसाठी तो 10 सेकंद, जर मिळालं नाही तर एक्सेप्शन देण्यापूर्वी थांबेल. कळलं कसं वर्क होतंय. तर हे झालं
असं. तर आता आपल्याला काय करायचंय, हेच हाच कोड आता आपल्याला बाकीच्या चार गोष्टींसाठी करायचा आहे. आता आपण याच्यात वेट्स ऍड केलं. ठीक आहे. तर मग मी काय करतो, अं, याच्यामध्ये हा कोड आहे ना, तो मी बाकीच्या मेथडमध्ये पण टाकू आपण, आणि बाकीच्या मेथड पण आपण नीट करू. हे याच्यामध्ये होतच ऑलरेडी. ठीक आहे, रिपीट झालं. विथ हे कसं असेल, व्हॅलिड करेक्ट क्रेडेन्शियल्स होतं, तर याच्यामध्ये करेक्ट युजर नेम, इनकरेक्ट पासवर्ड. ठीक आहे, हे करू. त्याच्यानंतर हे करू, केस टेस्ट केस 3, व्हेरीफाय लॉग इन विथ. आता आपण फक्त फ्रेमवर्क बनत चाललोय. वेटचा कन्सेप्ट होता तो संपला, आता कन्सेप्ट असे जेवढे होते तेवढे संपले. आता आपल्याला फ्रेमवर्क फक्त फ्लो मध्ये जाऊन बनवायचं आहे. इनकरेक्ट युजर नेम, करेक्ट पासवर्ड. ठीक आहे. आणि इथे दोन्ही पण इनकरेक्ट ना, इनकरेक्ट युजर नेम, इनकरेक्ट पासवर्ड. ठीक आहे. आणि टेस्ट केस नंबर झाली 4. हा, ठीक आहे. आता मी थ्रेडवर स्लिप काढून टाकतो सगळ्यामधले. हे कळलं सगळ्यांना, की आपण फक्त आता काय करणार आहोत, आपला अप्रोच पुढे चाललोय. वेट्स तर झालं आपल्या. आपल्याला आता फक्त या चार मेथड बनवायचे आहेत. त्याचा कोड मला बदलायला लागणार आहे. तर कोड जो एक्सपाथचा आहे, तो इथे मी फक्त काय, तर कोड तरी बऱ्यापैकी सेम आहे, फक्त मला डेटा बदलायचा आहे इथं. युजर नेम आणि पासवर्डचा डेटा आता इथे इनकरेक्ट द्यायचा आहे. इनकरेक्ट युजर नेम, करेक्ट पासवर्ड. आणि इकडे करेक्ट युजर नेम, इनकरेक्ट पासवर्ड द्यायचा आहे. ठीक आहे. असं करून मला फक्त डेटा बदलायचा आहे. बाकी तर गोष्टी काही हे नसतील. तर मी इथे आता कसं करतो, इनकरेक्ट युजर नेम देतो. ठीक आहे. तर हा आता इनकरेक्ट असेल. हा इनकरेक्ट, सॉरी, करेक्ट युजर नेमचा होत आहे, कंट्रोल सेट. ठीक आहे. इथे मी इनकरेक्ट पासवर्ड देतो. हं? आणि आता इकडे मी काय देतो, इनकरेक्ट युजर नेम आणि करेक्ट पासवर्ड आहे ना. इनकरेक्ट युजर नेम, करेक्ट पासवर्ड. त्यामुळे इथे मी आता युजर नेम इनकरेक्ट देतो, काहीतरी ऑर देतो, आणि पासवर्ड करेक्ट देतो. आणि आता याच्यामध्ये मी इनकरेक्ट युजर नेम आणि इनकरेक्ट पासवर्ड दोन्ही इनकरेक्टच ठेवतो. ठीक आहे. हं.
तर थ्रेड डॉट स्लिप मी काढून टाकतो, कारण आपण इम्प्लिसिटी वेट लावलंय ऑलरेडी. प्रत्येक वेळी आता हे उरत परत 30 सेकंद थांबायची काही गरज नाहीये. ठीक आहे. थ्रेड डॉट स्लिप मी काढून टाकतो. ते सेव्ह करतो. आता हे कळलं तुम्हाला? या 4 मेथड मी बनवल्या, करेक्टच्या इनकरेक्टच्या. फक्त आता याच्यात माझं ना ऍसेट इक्वल हे करेल एक्सपेक्टेड आणि टायटल. हा, आता पहिल्या याच्यामध्ये माझं ऍसेट इक्वल जे आहे इथं ते माय अकाउंट एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे ना. तर इथे माय अकाउंट म्हणजे इथे लॉग इन सक्सेसफुल होते माझं. त्याच्यामुळे जे एक्सपेक्टेड आणि टायटल आहे ते पण माय अकाउंटच आलं पाहिजे होतं माझं. गेट टेक्स्ट माय अकाउंट आलं पाहिजे होतं. ठीक आहे ना. पण याच्यामध्ये ते नकोय, म्हणजे ह्याच्यात जे टायटल ते नाही येणार. हं? तर ते वेगळे येणार आहे. तर त्याच्यामुळे मला इथे ना ऍसेट इक्वलच्या जागी दुसरी मेथड वापरायला लागेल, ती म्हणजे ऍसेट फॉल्स नावाची एक मेथड आहे. हं. म्हणजे ते चुकीचं आलं तर मला टेस्ट केस पास झाली पाहिजे, बरोबर नाही होऊन चालणार मला आता. कारण आता मी पहिलं सक्सेसफुल लॉग इन होईल ना, त्याच्यामध्ये एक जरी चुकीचं असेल क्रेडेन्शियल तरी सक्सेसफुल लॉग इन नाही होणार ते. ठीक आहे. त्याच्यामुळे मला इथे बदल करायला लागेल. तर ते मी ऍड करतो. आता मला वाटतं हे याच्यात मी आता हे नाही करत, मी ते करून ठेवतो. अं, आणि हे एकदा झालं की आपल्याला काय करायचंय, मग कोड नीट करायचं. हे एकदा रन झालं चारी, की मग तुम्हाला इथे आता दिसायला लागते बघा की कोडमध्ये रिपिटेटिव्ह पण आहे सगळा. म्हणजे ड्रायव्हर डॉट वेब ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर तुम्ही इथे पण करताय, इथे पण करताय, इथे पण करताय. 4 वेळा करताय वेब ड्रायव्हर न्यू क्रोम ड्रायव्हर. ते हा पूर्ण कोड बघा. इथला जो कोड आहे मॅक्झिमाइज पर्यंतचा, माय अकाउंट पर्यंतचा, लॉग इन पर्यंतचा. ठीक आहे. हा कोड तर सेमच आहे ना सगळीकडे, त्यात काहीच फरक नाहीये. आपण चेंज फक्त कुठल्या कोडमध्ये केला, फक्त आपण इथपासून कोड बदलला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला असेल तर. याच्या वरचा जो कोड होता एवढा, हे सोडून द्या टेस्ट केसचं नाव. एवढा जो कोड होता तो चारही याच्यामध्ये सेम होता. बरोबर आहे. तर हा काय झाला, कोडचा रिडंडन्सी झाली. तर आता ही आपल्याला काढायला लागेल. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरला हे बघू हे कसं काढायचं, आणि ते फ्रेमवर्कला आता जास्तीत जास्त चांगलं कसं करत जायचं. त्यामुळे आता या फ्लो मध्ये सगळ्यांनी राहा. उद्या सकाळी याच्यामध्ये आपण फ्रेमवर्कला एक एक लेवलला आता वरती नेत जाणार आहोत. ठीक आहे. हे सगळं डोक्यात ठेवा. आपण इथपर्यंत आलो होतो. हा, आणि मग पुढल्या वेळेला तर हे बारीक सारीक मी आधीच काढून ठेवतो, म्हणजे एक्झिक्यूट करायच्या. आणि म्हणजे आपल्याला त्या टाइम नको घालवायला, इथले एक्सपाथ चेंज करायचे असेल किंवा काय करायचं असेल तर पुढल्या वेळेला आपण काय करू, डायरेक्ट हे नीट करू. म्हणजे कॉमन कोड आता काढायला सुरुवात करू आणि फ्रेमवर्कला चांगला आकार देऊ. ठीक आहे. आता लेस दॅन 1 मिनिट आहे, मी थांबतो. भेटू. काय डाऊट आहे का? ठीक आहे, मग भेटू उद्या सकाळी 7 वाजता. बाय. थँक्यू. ओके, थँक्यू, बाय.